सो नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। सो आज आहे आपल्या केरळ ट्रिपचा तिसरा दिवस आणि आज आपण जे पयोनियर सिटी आहे, स्टार्टला तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण ज्या स्टेशनवरती उतरलो त्याच्यानंतर घरी गेलो, तर त्या सिटीमध्ये आपण आज एक्सप्लोर करणार आहोत। तर आज इथलं जे लोकल फूड वगैरे आहे किंवा थोडं आम्ही शॉपिंग वगैरे करणार आहे। तर शॉपिंगमध्ये काय एक्सपिरियन्स येतात, आम्ही एका मॉलमध्ये पण म्हणजे नॉर्मल साडी सेंटर आहे तिथं मॉलमध्ये जाणार आहोत, तिथला एक्सपिरियन्स काय येतोय ते तुम्ही बघा। त्यासोबत आपण इथली लोक कशी आहेत, स्ट्रीट फूड कसं मिळतंय आणि इथलं वातावरण कसं आहे संध्याकाळच्या टायमाचं, ते सगळं आपण ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करणार। तर तुम्ही पुढे हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की समजेल इथल्या गोष्टीबद्दल। सो नमस्कार, आता आपण चाललो आहोत पयोनियर सिटी एक्सप्लोर करायला, थोडं शॉपिंग करायचं, खायला वगैरे घ्यायचं आहे। आता कोरममधून आपण निघलोय, आपल्याकडं जसे रिक्षा वगैरे असतात तसा वाड आपला सेम तसे रिक्षा आहे, टमटम टाईपमध्ये आहे, थोडं स्ट्रक्चर वेगळं आहे। ഓപ്പോസിറ്റ് ആടാ പിന്നെ മാറ്റി സുസുക്കി അറേനാന്ന് എഴുതിയിട്ടുണ്ടോ ലെഫ്റ്റ് സൈഡാ ആടാ ഞാൻ ആ ഷീറ്റേനെ വിളിക്കാം। हाँ थोड़ा कृष्णा के साथ शेक हैंड। बहुत अच्छा लगा हम लोग को केरला, हाँ खाना वगैरह यहाँ का। तर एक साड्याचं दुकान आहे, तर ह्यांच्या शॉपचं नाव आहे सेंचुरी सिटी फॅशन सिटी, सेंचुरी फॅशन सिटी। तर इथं आलेलो आम्ही थोडे साड्या वगैरे खरेदी करायला। तर 3 साड्या आम्ही घेतल्या, त्याच्यानंतर ते असंच विचारते, आमच्या मराठी भाषा वगैरे ऐकून बोलवते की कोणते वगैरे आहेत, तर त्यांना थोडी ओळख वगैरे केली। त्याच्यानंतर ते विचारत होते की हे तुमचं गाव कोणतं वगैरे, कसं वाटलं केरला वगैरे। तर केरलाबद्दल आम्ही त्यांना सांगितलं की भरपूर छान आहे। तिथला घेऊया का असले एखादे व्हिडिओमध्ये तुम्ही जी साडी बघितली ना, ती इथली ट्रेडिशनल साडी आहे, जसं आपल्याकडे नऊवारी साड्या वगैरे बोललं जातं तशा आहेत या साड्या। व्हाईट कलर येल्लो कलरमध्ये येतात, त्यांना बॉर्डर वगैरे। पण आपल्याकडल्या लोकांना थोड्याशा वेगळ्या साड्या आवडतात, तर आपण जर ट्राय करायचं बोललो तर घेऊ शकतो इकडल्या साड्या इकडं आल्यानंतर, किंवा एक साड्या घेतल्या इथं ट्रेडिशनल आपल्या लोकांना नाही आवडणं असं वाटलेलं म्हणून आम्ही बघितलं पण नव्हतं। पण इथं ज्या आहेत, ज्या मॅडम वगैरे आहेत दाखवायला, तर ते बोलले की तुम्ही जर आला आहेत तर एकदा बघून घ्या फक्त। तर आम्ही म्हटलं एखादी घेऊ आता। तर या शॉपचं नाव आहे सेंचुरी फॅशन सिटी। इथं आम्ही ट्रेडिशनल साड्या आणि नॉर्मल साड्या खरेदी केल्या, तर थोडं कम्युनिकेशन चांगलं झालं यांच्यासोबत। इथल्या लोकांसोबत आम्ही फोटो काढलाय, ब्लॉग तयार केलाय आणि छान आहे यांची सर्व्हिस वगैरे। आणि आता आम्हाला कॉफी ऑफर पण केलं आहे, कॉफी पिऊन आम्ही इथून निघू। अच्छा छान, मशीनची कॉफी ना, अभी हम लोग कैसे, हम लोग नॉर्मल शॉपिंग के लिए आए थे। हम लोगों ने जो एक्सपीरियंस किया है ना, ऐसा सर्विस कहीं नहीं मिलता है सच में। तो यहाँ पर लोग भी बहुत अच्छे बात करते हैं, आपके मैडम वगैरह उन्होंने जाके पूरा दिखा दिया हम लोग को। अभी नीचे आके हम लोग को कॉफ़ी भी दे दिया। न्यू चैनल दिस वन, ये यहाँ का बेकल फोर्ट है ना, बेकल फोर्ट, वहाँ पे जाके है महाराष्ट्र का कौन मिनी केरला। तर जस्ट आम्ही शॉपिंग करत होतो आमच्या हिशोबाने, जसं आपण आपल्या गावाकडे जातो दुकानात वगैरे गेलो, इथं साड्या वगैरे आम्ही खरेदी केल्या।
कम्युनिकेशन करत करत त्या लोकांनी विचारलं बाबा तुमचं गाव वगैरे कोणतं काय, तर सांगितलं आम्ही केरलामध्ये फिरायला वगैरे आलो आहे. तर त्यांनी एवढं म्हणजे ट्रीट पण खूप चांगलं केलं. तसं आपण नाही का आपल्या घरी पाहुणे वगैरे आल्यानंतर करतात, सेम तसं त्यांनी कॉफी वगैरे ऑफर केली आमच्यासाठी. आणि त्यांचे जे ट्रेडिशनल साड्या आहेत आम्हाला नॉर्मलच दाखवल्या त्यांनी, पण त्याच्यानंतर त्यांनी परत त्यांच्या त्या काय म्हणतात त्या वॉर्डमध्ये नेऊन आम्हाला पूर्ण ट्रेडिशनल जे आहे साड्या ड्रेस वगैरे सगळं दाखवलं त्यांनी. त्याच्यानंतर बोलायची भाषा वगैरे खूप चांगली होती त्यांची. जसं आपण आपल्याकडे लोक आहेत, आपण शॉपिंग करायला जातो किंवा दुसरीकडे कुठेही शॉपिंग करायला जातो तर एवढं जास्त नाहीत स्टाफ वगैरे एवढं एफर्ट्स नाहीत घेत. या लोकांनी खूप चांगले एफर्ट्स घेतलेत. आम्ही व्हिडिओ पण बनवलेत, त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढला आहे. ह्या लोकांना खूप आवडलं, आम्ही त्यांची खूप तारीफ केली, खूप आवडलं. आणि त्यांना गुगल रिव्ह्यू पण दिला आहे. गुगल रिव्ह्यूमध्ये मी फोटो पण ॲड केला. आणि त्यांच्या मॅनेजरना पण बोललो की तुमचे स्टाफ खूप चांगले आहेत, खूप एफर्ट्स घेतात ती लोक. म्हणजे कस्टमरसोबत एक रिलेशन बिल्ड होतं आहे ना, तर छान आहे तिकडली लोक वगैरे छान. आणि आता थोडं इथं रोडवरती फिरून वगैरे आम्ही एक्सप्लोअर करणार आहे की कसं कसं स्ट्रक्चर आहे घरांचं स्ट्रक्चर, किंवा इथली लोक कशी आहेत. एखाद्या लोकल माणसासोबत पण आपण बोलू, ज्याला हिंदी वगैरे समजतं त्यांच्यासोबत बोलू. हा आहे इथला रोड. रोडवरची स्वच्छता पण तुम्ही बघू शकता, एकदम क्लीन रोड आहेत. ट्रॅफिकचे नियम पण लोक पाहत आहेत चांगले. हेल्मेट, विदाउट हेल्मेट तुम्हाला कोणच दिसणार नाही. 4 व्हीलरमध्ये विदाउट सीट बेल्ट ड्रायव्हर बसणार पण नाही. आणि इकडं आपण बोलतो की जाऊन दे काय करतायत पोलीस वगैरे, पण इथली लोक खूप काळजी घेतात या गोष्टीची. आता आम्ही एक असं शॉप शोधतोय की तिथं इकडचं खायला वगैरे भेटत असत, किंवा इकडं कोणत्या टाईपचं स्वीट असतंय, किंवा आपण वडापाव समोसा अशा गोष्टी बोलतो. इथं जे फेमस आहे ते आम्ही ट्राय करणार आहे. रोडवरती जे दुकानं वगैरे असतात किंवा नॉर्मल हॉटेल असतात त्यात जाऊन ट्राय करायचं बोलतो. कारण मेन तर इथलं खाणं, आलो आहे इथं तर इथलं खाणं बघितलं पाहिजे आपल्याला. मग फिरू तर कुठं पण शकतो आपण. चिकन इकडं जास्त करून लोक नॉनव्हेजच खातात. बाहेर जर आपण शॉपमध्ये वगैरे गेलो किंवा कॅफेमध्ये गेलो तर व्हेज थोडं कमीच आहे. तर हो, आमच्या मॅडम तर व्हेज आहेत, त्यांच्यासाठी बर्गर सांगितलं नॉर्मल. आणि इथं चिकनमध्ये ट्राय करणार आहे आम्ही अलकप्पा, पलकप्पा ना, पालकप्पा. हम लोगों ने ये बताया ना, मैं करूँगी. हे दोन आम्ही सांगितलं आणि एक बर्गर सांगितलं नॉर्मल. मतलब वो टापियोका है ना, स्वीट पोटैटो. पालकप्पा ना, दो बताए ना हम लोग. हमने पहला ये चिकन का ट्राई, तिला बंद चिकन की ट्राई. क्या कर रहे थे मिक्स में? अपन है टापियोका. कसं लागतंय? दूध मिला के. कसली स्वीट आहे? स्वीट टेस्ट आहे. स्वीट थोडीशी मिक्स आहे. दूध मिक्स आहे. दूध आहे बरोबर. तिला पण द्या. तुम दोनों बात केलेलं ना. अजून काय केलं? वाटून घ्या. चिकन अच्छा, म्हणजे ये चिकन मध्ये बुडवून याच्यामध्ये मिक्स करून खायचं. ऐसे ही खाते हैं ना उसको मिक्स कर. आपण पोल्लीचे या डिशला बोलतात अप्पम. आपण पोल्लीचे. अप्पम पोल्लीचे. पोल्ली. हां, पोल्लीचे. पोल्लीचे का? क्या? हां, तो आपण पोल्लीचे. अप्पम पोल्लीचे.
आपल्याला डिशची काय घेणं देणं नाही. आपल्याला फक्त चिकनची घेणं देणं. कोबी सॉस आणि यही आपको ना क्या पोटैटो वगैरह है ना इसमें. कसं वाटलं? मस्त आहे. पोटॅटोचा म्हटलं मला आवडणार. तर हे जे आहे ही जी डिश कृष्णा इसको व्हाइट को क्या बोलेंगे? ये जो है पालकप्पा. ये जी डिश आहे पालकप्पा पासून बनली आहे. नथिंग बट दूध को पाल बोलते हैं. कप्पा इज टपियोका. हाँ, स्वीट पोटैटो जैसे. पाल मीन्स दूध और कप्पा मीन्स एक रताळ्यासारखा एक पदार्थ असतो. त्याच्यामध्ये हे दोन मिक्स करून केलंय. ह्यांनी आधीच ओळखलं होतं. तर हे आपण दूध रताळ्यासारखं बोलू शकतो. आणि त्याच्यावरती एक चिकनचा पीस होता हा वाला अल्फम. हे अल्फम. हा, तर हे आपण बोलतो ना की तंदूर बोलतो ना त्याच टाइप मध्ये आहे. हा, टेस्ट वेगळी आहे. तंदुरी चिकन सारखं ते अल्फम आणि ते पालकप्पा हे दोन मिक्स करून खायचं. हा ह्यांचा इथला ट्रेडिशनल पदार्थ आहे. आणि हे जे अप्पम आहे ह्याच्यावरती पण एक चिकन पीस होता. त्याच्यावरती बीटरूट चीज वगैरे थोडंसं खिसून दिलं. ते पुरीसारखं आहे ऍक्च्युली. म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर वर्ण पुरीसारखं आहे. आतमध्ये ह्याच्या हे आपलं काय म्हणतात पोटॅटो वगैरे त्याचं जे बारीक करून त्याला आतमध्ये ठेवतात हे करतात आणि ते तळून घेतात. अच्छा, मतलब पुरीच्या आतमधलं एक स्टफिंग पोटॅटोचं आहे तर. आणि त्याला छान तळून वरून त्याला थोडंसं सॉस वगैरे लावून दिलंय. तर हे लोक हे चिकन हात काढा ना जरा, चिकन वगैरे हे सगळं एन्जॉय करतात. हे आम्हाची मल्लू गर्ल हिनंच आम्हाला हे सजेस्ट केलंय. हे काय किटकॅट शेक. हे हा किटकॅट शेक दिलाय त्यांनी. कृष्णाने चिकू शेक घेतला आणि ह्यांनी कॉफी घेतली आहे. सो आम्ही इथला एक नाश्ता केलाय. जेवण काइंड ऑफ. ओके, तर आम्ही जी आता डिश ट्राय केली पालकप्पम, अप्पम आणि अल्फम म्हणजे चिकन, ते एक्सप्लेनेशनचा आणि व्हिडिओ आम्ही केला आहे ह्याच्यामध्ये. पण टेस्ट भारी होती. फक्त पालकप्पम मला जास्त नाही आवडतं कारण ते दुधाचं आणि जसं आपण बोलतो का शिरा वगैरे, शिरा दूध मिक्स करून तसं मला वाटलं. त्यामुळे मी जास्त ते नाही खाल्लं. मी अल्फम आणि पालकप्पम सोबत चिकन खाल्लं थोडं.